श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर करण्यात येत असलेल्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी राम औरंगाबादकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. श्रोतेहो, सध्या भारतासह संपूर्ण जगात कोविड-19 अर्थात कोरोना या आजारानं थैमान घातलेलं आहे. मात्र या संकटाशी आपण सर्वच यशस्वी लढा आपापल्या परीनं देत आहोत. या आजारातून बरे झालेल्यांनी तसंच इतर सर्वांनी पुढील आयुष्यात म्हणजे पोस्ट कोविड करता कोणत्या प्रकारची काळजी, उपचार आणि उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आज आकाशवाणीच्या स्टुडिओत दूरध्वनीच्या माध्यमातून आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर विक्रांत देशमुख यांना. डॉक्टर विक्रांत देशमुख नागपुरातील सुप्रसिद्ध MD चेस्ट स्पेशालिस्ट असून नागपूर चेस्ट सेंटर आणि रेस्पिरा हॉस्पिटल रामदासपेठ इथे मागील 10 ते 12 वर्षांपासून चेस्ट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर विक्रांत देशमुख यांनी मुंबईतील KEM इथून MD केलं असून युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटीची फेलोशिप त्यांना प्राप्त झाली आहे. नमस्कार डॉक्टर विक्रांत देशमुख. नमस्कार सर, आमच्या श्रोत्यांना आपण पोस्ट कोविड फायब्रोसिस म्हणजे काय आणि हा कोणाला होऊ शकतो याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. कोरोनाने किंवा कोविडमुळे पूर्ण जगभरामध्ये एक प्रचंड प्रॉब्लेम क्रिएट झालेला होता आणि तो आता एक चांगली बातमी ही आहे की तो कमी झालेला आहे. पण काही लोकांचा कोविडने पिच्छा सोडलेला नाही आहे. आणि तो कसा नाही सोडलेला आहे तर त्याला आपण एक नवीन आजार किंवा एक नवीन विकार म्हणता येईल. त्याला म्हणतो आपण पोस्ट कोविड फायब्रोसिस. म्हणजे पोस्ट कोविड फायब्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये कोविड नंतर फुफ्फुसांचं काही भागामध्ये आक्रसणे. फुफ्फुसांमध्ये कोविडचं संक्रमण झाल्यावर तो निमोनिया 90 ते 95% लोकांमध्ये ठीक होऊन जातो. फुफ्फुस पूर्णपणे बरे होऊन जातात. पण काही 5% लोकांमध्ये ज्यांना तीव्र प्रकारचा निमोनिया असतो त्यांच्यामध्ये पोस्ट कोविड फायब्रोसिस किंवा कोविड नंतर फुफ्फुसांमध्ये आक्रसन डेव्हलप होऊ शकतं, त्याची निर्माण होऊ शकते. आणि हा कोणाला होऊ शकतो साधारणतः? ज्यांना असिम्प्टोमॅटिक कोविड होता म्हणजे काही लक्षणं नव्हते किंवा ज्यांना मामुलीचा ताप येऊन चालला गेला, थोडाफार ताप आला, खोकला आला, चालला गेला, ज्यांना भरती नाही करावं लागलं त्यांना सहसा पोस्ट कोविडची भीती नसते. ज्या पेशंट्सला खूप दिवस ऑक्सिजन लागला, हाय फ्लो मध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागली, ज्यांना व्हेंटिलेटर किंवा बायपॅप नावाची मशीन लागली दमा जास्त उसळल्यामुळे कोविडमुळे, ज्यांचा CT स्कॅनवर 60% 70% पेक्षा फुफ्फुसांची इजा झाली होती कोविडमुळे, अशा पेशंट्सला सहसा पोस्ट कोविड फायब्रोसिसची भीती राहते. तर जे 5% लोकांना मी म्हणतोय कोविड फायब्रोसिसची भीती राहू शकते ते लोक आहेत ज्यांना ICU मध्ये खूप दिवस राहावं लागलं, ज्यांचे CT स्कॅन मध्ये 60-70% पेक्षा फुफ्फुस डॅमेज होतं. अच्छा अच्छा अच्छा. साधारणतः या आजाराची लक्षणं कोणती असतात सर? जसं कोविडमध्ये आपण लक्षणं पाहिली, ताप येणे, खोकला येणे, दम उसळणे, तर पेशंट्सचा कोविडच्या ट्रीटमेंट नंतर ताप आणि खोकला नाहीसा होतो. पण खूप लोकांना फुफ्फुस आक्रसल्यामुळे दम लागतो. पेशंट म्हणजे फुफ्फुसांचं काम आहे शरीराला ऑक्सिजन देणे, प्राणवायू देणे. बरोबर. फुफ्फुस आक्रसल्यामुळे ते पूर्ण कार्यक्षमतेने आपलं काम करू शकत नाही. म्हणून पेशंट जेव्हा बसला असतो तेव्हा त्याला दम लागत नाही, पण जसं चालला की तो शरीराला लागणारा ऑक्सिजन पूर्णपणे पुरवू शकत नाही आणि मग पेशंटला दम लागतो. तर दम लागणे हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, कोविडमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा पेशंटचा ऑक्सिजन पूर्णपणे इम्प्रूव्ह झालेला नसतो. जसं आपण सर्वांनी ऐकलंच आहे की SpO2 ऑक्सिजनची मात्रा 95-94% वरती पाहिजे. पण ज्यांना खूप तीव्र आजार होता कोविडचा त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा 90% पर्यंतच बरी झालेली असेल किंवा 85% पर्यंतच बरी झाली असेल. काही कोविड पेशंट्सला घरी पण ऑक्सिजन लावावा लागत आहे काही दिवस, 15 दिवस ते 1 महिना. तर अशा पेशंट्सला दम लागतो आणि त्यालाच आपण पोस्ट कोविड फायब्रोसिस असं म्हणतो. तर लक्षणामध्ये पाहिलं तर दम सर्वात महत्वाचं, सेकंड लक्षण पाहिलं तर दुसरं लक्षण खोकला. अच्छा. आणि साधारणतः याचं आपण डायग्नोसिस किंवा निदान कशा प्रकारे केलं जातं मग? तर आपण पहिले तर हा विचार म्हणजे पेशंट आला तर आपण
पहिले हे सस्पेक्ट करतो की एक असा विचार घेतो की याला पोस्ट कोविड फायब्रोसिस असू शकेल का. तर आम्हाला त्यांचे पहिलेचे जे कोविड झालं होतं तेव्हाचा सिटी स्कॅन कसा होता, त्याच्यात किती प्रॉब्लेम होता, तर आणि आता त्याचा सिटी स्कॅन किंवा एक्सरे नॉर्मल झालेला आहे का. तर पोस्ट कोविड फायब्रोसिसचं निदान करायचं असेल तर आपल्याला सिटी स्कॅन रिपीट करावा लागतो. एकतर म्हणजे सिटी स्कॅन मध्ये आपल्याला कळून येतं की त्याला फायब्रोसिस जे फुफ्फुसांचे कोशाणू आक्रसलेले आहेत का, हे सिटी स्कॅनद्वारे 100% माहिती पडतं. त्याच्या व्यतिरिक्त PFT म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, फुफ्फुसांची कार्यक्षमता ही एका मशीनद्वारे आपण बघतो, जी आपण एक सहसा अस्थमा आणि दमाच्या पेशंट्समध्ये चेक करतो. तर ती पण तपासणी आपल्याला फुफ्फुसांची कार्यक्षमतेने सुद्धा माहिती पडू शकतं की यांना पोस्ट कोविड फायब्रोसिस झाला आहे का. तर सिटी स्कॅन आणि PFT ह्या 2 महत्वाच्या तपासण्या आहेत त्याच्यामध्ये, ज्याने आपण याचं निदान लावू शकतो. आणि जर त्याचं डायग्नोसिस झालेलं असेल की याला फायब्रोसिस झालेलाच आहे, तर याकरता आपण कोणत्या प्रकारची उपचार पद्धती उपयोगात आणतो? हो, जसं लंग फायब्रोसिसची भरपूर कारणं आहेत. त्याच्यातलंच आता हे पोस्ट कोविड फायब्रोसिस हे परमनंट फायब्रोसिस क्रिएट नाही करत. म्हणजे त्याचं जे फुफ्फुसांचं आक्रसण आहे हे परमनंट नाही राहत सहसा. जास्तीत जास्त पेशंट्समध्ये, फारच क्वचित 1 ते 2% पेशंटमध्ये ते परमनंट पण राहू शकतं. तर त्याच्यासाठी आपण जी उपचार पद्धती आहे, जसं निमोनियासाठी आपण जसे अँटीबायोटिक्स देतो, तर तसं अँटी फायब्रोटिक म्हणजे फुफ्फुसांचं आक्रसण रोखणाऱ्या काही टॅबलेट्स आहेत ज्या आम्ही बाकीच्या लंग्सच्या आजारांमध्ये, फुफ्फुसांच्या आजारांमध्ये वापरतो. तर परफिनिडोन नावाचं एक औषध आहे, एक नेंटेडॅनिब नावाची टॅबलेट आहे. ती फुफ्फुसांचं आक्रसण पुढे व्हायला नको किंवा ते रिव्हर्स व्हायला परत नॉर्मलाइज करण्यासाठी वापरण्यात येतं. याच्या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट टॅबलेट्स सुद्धा वापरण्यात येत असतात. या उपचार पद्धतीच्या व्यतिरिक्त काही फिजिओथेरपी, चेस्ट फिजिओथेरपी, काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस सुद्धा पेशंट्सला मदत करतात फुफ्फुसांची कार्यक्षमता परत नॉर्मलाइज करण्यासाठी. आपण हे मेडिसिन्स वगैरे दिलं किंवा हे जी फिजिओथेरपी वगैरे पण दिली, पण सगळं टाळण्याकरता रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला हवी? जसं मी सांगितलं की पोस्ट कोविड फायब्रोसिस जे आहे हे सहसा तीव्र, ज्यांना कोविड झालेला होता, सिव्हिअर टाईपचा कोविड झाला होता, ज्यांना जे पेशंट्स लेट आले हॉस्पिटलला ऍडमिशनला भीतीमुळे की मी कोविडमुळे मला जर मी ऍडमिट झालो तर मी परत घरी येणारच नाही, मी मरूनच जाईल, अशी काही लोकांना भीती राहायची आणि ते हॉस्पिटललाच उशिरा जायचे. ठीक आहे, अशा पेशंट्समध्ये कोविड झालेला आहे. तर याचं सर्वात मोठं चांगलं प्रिव्हेन्शन म्हणजे की जर तुम्हाला कोविडची लक्षणं जसं खोकला, ताप, सर्दी आणि हातपाय दुखणे झालं तर तुम्ही कोविडची तपासणी करून घ्या. त्याला घाबरायची बिलकुल आवश्यकता नाही. चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहेत आणि जर आपण त्याचा वेळेवर अनुसार सुरुवातीलाच चांगला उपचार केला तर आपल्याला भरती न होता सुद्धा नॉर्मल होता, म्हणजे कोविड मुक्त होण्यासाठी मदत करतं लवकर आपण जर उपचार पद्धती चालू केल्या तर. बरोबर. जर आपण तेच ताप आल्यानंतर 10 दिवस क्रोसिनचीच गोळी लोक घेत आहेत आणि मग 10व्या-12व्या दिवशी जेव्हा दम उसळला आणि आता कंट्रोल होत नाही आहे तेव्हा जे लोक हॉस्पिटलला गेले त्यांना कोविड फायब्रोसिस झालेला आहे, कारण की व्हायरस आपला परिणाम फुफ्फुसांवर करून गेलेला असतो. अगदी बरोबर. ते त्याला प्रोन झालेले असतात त्याच्यानंतर, तर त्याच्यामुळे त्याची इजा तो करून गेलेला असतो. अगदी. तर आपण जर कुठल्याही आजाराला, म्हणजे हे फक्त कोविड फायब्रोसिस नाही, जसं कुठल्याही आजाराला आपण शक्यतो अंगावर काढायला नाही हवं त्यांनी. तर अंगावर न काढता आपण डॉक्टरांकडे उपचार घेऊन उपचार केला तर असं जरुरी नाहीये की प्रत्येकालाच भरती व्हावं लागतं. तर त्याचं प्रिव्हेन्शन म्हणजे अर्ली ट्रीटमेंट. लवकरात लवकर उपचार चालू केला तर कोविड फायब्रोसिस होणारच नाही. पण काही लोकांना जेनेटिक टेंडन्सीज असतात लंग फायब्रोसिसची, त्या लोकांमध्ये कुठलाही, म्हणजे कोविडच नाही पण दुसरे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा लंग फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसांचं आक्रसण निर्माण होऊ शकतं. पण ते खूपच कमी लोक असतात तसे. साधारणतः घरातली जी म्हणजे फॅमिली हिस्ट्री वगैरे ज्या लोकांना असते या लोकांना मात्र याचा त्रास जास्त होऊ शकतो. हो बरोबर. जसे आता ज्यांना पहिलेपासूनच अस्थमा किंवा दमा किंवा जे लोक स्मोकिंग करतात किंवा ज्यांना आधीच काही दुसऱ्या कारणांमुळे फुफ्फुस ज्यांचे वीक आहेत तर त्याच्यावर जर कोविड झाला तर त्यांची फुफ्फुस आधीपासूनच वीक आहेत, कमजोर आहेत, त्याच्यावर कोविडचा आघात झाला तर मग त्यांना पोस्ट कोविड फायब्रोसिस होण्याची शक्यता वाढते. सर, अजून या व्यतिरिक्त आपण आमच्या श्रोत्यांना या आजाराच्या दृष्टीनं एक तज्ज्ञ म्हणून काय संदेश देऊ इच्छिता?
कोविड ही एक महत्वाचा जो आजार आहे आणि हा आता शहरांपासून गावांकडे जात आहे हळूहळू. जसं आपण पहिले पाहिलं की पहिले मुंबई, दिल्ली मोठ्या मोठ्या शहरातच होता, मग तो पुण्यामध्ये आला, आता नागपूर, विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर ह्या भागात पसरला. आता तो जसे लोकांचं इकडे तिकडे दिवाळीमध्ये म्हणा, आता पुढे सणावारांमध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये लोकांचं ट्रॅव्हल वाढत आहे एका गावातून दुसऱ्या गावांकडे, तर तिच्यामध्ये कोविडचं संक्रमण होण्याचे चान्सेस किंवा रिस्क वाढते. त्यासाठी सिंपल 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, जे सरकार आणि सर्वच लोक आधीपासून म्हणत आहेत की आपल्याला हात वारंवार स्वच्छ ठेवणे आहेत, सॅनिटाईज करून घेणे आहे आणि मास्कचा वापर रेग्युलर करणे आहे. घराच्या बाहेर जसेच तुम्ही पडले की मास्कचा वापर करणे आहे. जर कोणाला कोविडचे लक्षणं आढळले तर त्याचा उशीर न करता, न घाबरता त्याची तपासणी करून घेणे आहे आणि त्याचा उपचार चालू करून घेणे. तर तुम्ही आयसीयू मध्ये भरती होण्याची वेळ तुमची टळू शकते. डॉक्टर विक्रांत देशमुख, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून आमच्या श्रोत्यांना इतकं बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि याचा ते नक्कीच लाभ घेतील ही अपेक्षा. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी राम औरंगाबादकर आपले सहर्ष आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.